मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याचा शिंदे सेनेचा दावा। तर मुंबईत 5 वर्ष भाजपचाच महापौर राहणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना टाळी। बाळासाहेबांच्या मुशी तयार झालेल्यांनी एकत्र यायला हवं। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर खासदार नरेश म्हस्केंचं ट्विट। कुणी कुणाला भेटावं यावर आम्ही बोलणार नाही। राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिंदेंनी पाठीत खंबीर खुपसल्याने भांडण कायम राहणार असल्याचं वक्तव्य। राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी। आयारामांना संधी न देता पक्षातल्या निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी निष्ठावंतांचे प्रयत्न। विनोद तावडे, रामदास आठवले, धैर्यशील पाटील यासह अनेक नावांचा सध्या चर्चांचा धुरळा। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती। एकत्र काम करण्याची इच्छा नेहमीच होती, आहे आणि राहील। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। रोहित ज्याप्रमाणे दादांच्या न्यायासाठी लढतोय त्यानुसार त्याला सुरक्षेची गरज। सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबियांकडून चिंता व्यक्त। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात उद्या मनसेची महत्त्वाची बैठक। सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। मनसेचे मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित। शिंदेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंची कुठली रणनीती हे पाहणं महत्त्वाचं। भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ। महापौर पदाचा उमेदवार ऐनवेळी बदलल्यानं भाजपमध्ये फूट। भाजपकडून नारायण चौधरींऐवजी ऐनवेळी स्नेहा पाटलांना संधी। चौधरी गटाच्या 9 नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा। किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा कधीच सोडणार नाही। अजितदादांनी आयुष्यभर जपलेला विचार सोडणार नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा शिवनेरीवरील पहिल्या सार्वजनिक भाषणातून स्पष्ट संदेश। दादांच्या आठवणीने भाव। दादरच्या शिवाजी पार्कवरही शिवजयंतीचा उत्साह। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण। महापौर ऋतू तावडेंकडूनही अभिवादन। शिवजयंतीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा आरंभ। राज ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पार्कातल्या सुशोभीकरणाला प्रारंभ। काका पुतण्यांनी केलं छत्रपती शिवरायांना अभिवादन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन। दादरच्या शिवाजी पार्कमधल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। टिपू सुलतानच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता घेतला काढता पाय। राजधानी दिल्लीतही शिवजयंतीचा उत्साह। शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन भगवमय। भारतीय सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना गार्ड ऑफ ऑनर। मालेगाव पालिका प्रशासनाला शिवजयंतीचा विसर। छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारासह शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहारही नाही। टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्यांना शिवरायांचा विसर पडल्याचं म्हणत भाजपचं आंदोलन। शिवरायांच्या आदर्शावर कदाचित टिपू सुलतानचं काम। राज्यातील टिपू सुलतान वादावर खासदार शाहू महाराजांचं वक्तव्य। ब्रिटिशांना कुणी कुणी मदत केली पाहण्याची गरज असल्याचे विधान। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरात संतापजनक प्रकार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाकून बीभत्स नाच। करवीर तालुक्यातल्या वडणगे गावातला धक्कादायक प्रकार। शिवजयंतीच्या उत्साहात तरुणांकडून कोल्हापूरमध्ये हुल्लडबाजी। पन्हाळागडावरून ज्योत घेऊन येत असताना हुल्लडबाजी। गोंधळ घालणाऱ्यांची गाडी गावकऱ्यांनी फोडली। धुळ्यातील पिंपळनेर शहरात लग्नात तुफान राडा। 2 गटात झालेल्या राड्यात 3घांचा मृत्यू, 2 जण जखमी।